त्यामुळे आता खुलं आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे। तिकडे भाजपसोबत सत्तेत विराजमान झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। शिवसेनेत बंड पुकारण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांच्या सोबत गुवाहाटीला होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत होती असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 51 आमदारांनी भाजपसोबत युती करावी अशा आशयाच्या पत्रावर सह्या केल्या होत्या आणि ते पत्र शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं असंही त्यांनी म्हटलं। एवढंच नाही पण शरद पवार यांनी निर्णय घेण्यास उशीर केला, एकनाथ शिंदे यांनी डाव साधला असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला। प्रफुल्ल पटेल यांनी काय म्हटलंय पाहूयात। महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी पवार यांना पत्र दिलं होतं। 2022च्या मध्यात भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। एवढंच नाही तर जर शिवसेनेशी जुळवून घेऊ शकतो तर भाजपशी हातमिळवणी करण्यात काहीच गैर नाही असा अनेकांचा होरा होता असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। सेनेसोबत आमचे अनेक दशकांपासूनचे वैचारिक मतभेद होते पण तरीही सरकार स्थापन केलं। राष्ट्रहितासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली, ही विचार प्रक्रिया नवी नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी अनेक गोष्टींवरचा पडदाच उघडला। महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो असा दावाही त्यांनी केला। तिकडे अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी हालचालींना पुन्हा एकदा वेग आलाय। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे तरुण नेते प्राजक्त तनपुरे यांनी अजित पवार यांची काही वेळापूर्वी भेट घेतली। तनपुरे हे शरद पवार यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत, त्यामुळे तनपुरे स्वतः संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आले होते का शरद पवार यांचा निरोप घेऊन आले होते हे काही कळू शकलं नाही। पण प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि माजी मंत्री यांनी देवगिरी या अजित पवार यांच्या बंगल्यावर जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्याचं कळतं। तिकडे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांना शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं भाजपात काही जण नाराज असल्याचं दिसतं। प्रामुख्यानं हसन मुश्रीफ यांचा राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्यात आल्यानं समरजित घाडगे चांगलेच नाराज असल्याचं बोललं जातं। समरजित घाडगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत। मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं घाडगे नाराज झालेत आणि ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। घाडगे यांनी आधीच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी केल्याची सुद्धा चर्चा कोल्हापूरमध्ये रंगू लागली आहे। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे। ते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत। राष्ट्रवादीत सध्या 2 गट पडले असून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबतच राहणार असं स्पष्ट केलं होतं। मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून खासदार पदाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे। तिकडे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर होत असलेली राज्य मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्यानं शपथ घेतलेले इतर 8 मंत्रीसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 वाजता कॅबिनेटची ही बैठक पार पडेल। वर्षभरापासून सातत्यानं शिंदे फडणवीस यांच्यावर टीका करणारे अजित पवार आजपासून सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसलेले पाहायला मिळतील। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे।
अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत मुंबईत उद्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या संदर्भात काही आढावा घेण्यात येईल, नियोजन करण्यात येईल। या बैठकीला मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांसह सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत।